ह्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटलेलेच आहात, पण काही आनंदाचे क्षण आपल्याला त्यांच्याबरोबर घालवायचे ना की मारामारी आणि भांडणं. आपण एक छोटासा गेम खेळूयात. काही बौद्धिक प्रश्न मी विचारेन आणि त्याचं उत्तर ते देत आहेत का तुम्ही देत आहेत आपण बघूयात. एका ठिकाणी 2 चिमण्या बसलेल्या होत्या. त्यातली एक चिमणी चिव चिव करत होती आणि दुसरी चिमणी काहीच बोलली नाही. असं का? कारण ती मिलची चिमणी होती. थोडस जवळ आलं तुम्ही. मिलची, कारण ती ही होती, ही चिमणी होती. नाही तिचं काही किती बोलते बा. नाही ते तिचे बाबा बोलतात. तिचे बाबा यांना उलटच आलं का ते करायचंच आहे. ते असताना करून दाखव ना एकदा. एवढं मार खायचे सोपं आहे. दुसऱ्या चिमणीचं मौन व्रत होतं. वा 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 वा. ऍक्च्युली मिलची चिमणी हेच उत्तर होतं, पण तू बोलल्यामुळे त्याने वेगळं मी लगेच पण त्याचे पॉइंट्स त्यांना आपण देऊया. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी वेल प्लेड. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न असा आहे, पटकन उत्तर द्यायचंय. भारत गणेशपुरे जेव्हा आंघोळ करतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? स्वच्छ भारत. यानंतर पुढचा प्रश्न अतिशय गंभीर. अरे बाबा, असा कुठला पक्षी आहे जो उडत नाही? मेलेला. अरे पेंगविन म्हण. पेंग्विन मेलेला. अरे ऐका ना, मला लय वेळचा डायलॉग नाही, मी बोलू काहीतरी. बोला बोला. मला अनिकेत विश्वासरावांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कसे प्रश्न? मी प्रश्न विचारू विचारणार. देणार राव. काही वेळचं काहीच नाही मला. विनर आहेत. घ्या, विनर आहे म्हणून एक चान्स घ्या. सर, ते टीव्हीत यासाठी काय करावं लागतं? काय काय? टीव्हीत यासाठी काय करावं लागतं? चला आयुध्यामध्ये यायला लागतं आधी, मग तुम्ही फेमस होता. अच्छा, अजून काही वेगळं? मी एक शो अँकर केला होता, महाराष्ट्राचा सुपरस्टार. करेक्ट. त्यामध्ये जे जे आले ते खूप फेमस झाले आता. बघा. अच्छा अच्छा, लय भानगडी म्हणजे. माझं बरं आहे. तुझ्याकडे दिसणारा पण एक होता, पण त्याचं काही झालं नाही. लय भानगडी. माझं बरं आहे. 2 घरफोडे केलं की मी सीसीटीव्हीत येतो. सीसीटीव्हीत नाही, टीव्हीत येणं वेगळं, सीसीटीव्हीत येणं वेगळं. प्रसाद ओक यांना आतापर्यंत मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार कुठला आहे? मंजू ओक. ती लॉटरी आहे, पुरस्कार नाही. वेगळं बोलत. म्हणजे नवरा बायकोला आनंद आला. प्रश्न असा आहे की प्रसाद ओक यांना आतापर्यंत मिळालेला सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला? तुम्हाला काय वाटतं सर? ते मी थांबा, सांगतो. त्यांना एकदा चान्स तर द्या. सर बोला. माझ्याबद्दल जास्त चांगलं ते बोल. नाही सर, बोला सर, बोला सर. मला जास्तीत जास्त वेळा चला आयुध्यामध्ये यायला मिळालाय. नो, आज हा पंच नाही आहे. आज नाहीच आहे हा पंच. म्हणजे हा चांगला वाटला मला. चांगलं होतं त्यांचं उत्तर, चांगलं होतं. पहिला पुरस्कार जो त्यांना सगळ्यात आहे, मोठा आहे. त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये गाण्यासाठी 11 रुपयाचा पहिला पुरस्कार भेटला होता. तो जास्त महत्वाचा असावा असं मला वाटतं. अरे क्या बात. वा आहे ना, सर? येस. त्याचं पण हे काहीतरी- आम्ही ऐकलेलं आहे, असं आहे खरं? हा आहे, असं खरंच आहे. वा. ऑर्केस्ट्रा नाही, महाराष्ट्राची लोककला नावाचा कार्यक्रम व्हायचा पुण्यात. त्याच्यात मी आणि सिद्धेश्वर झाडबुके आपला मित्र, आम्ही दोघं कोरस द्यायचो. आणि आमचा कोरस आवडून एका रस्त्यात बसलेल्या ऑडियन्स पैकी एकाने आम्हाला दोघांनाही 11 रुपये दिले. वा 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 वा. सर तुम्ही, माझा तो वय झालेला आहे, पण तुम्ही निरखून बघा सर माझ्याकडे. का? तुम्ही निरखून बघितलं, तुमच्या लक्ष मला ओळखलं. Yes. कोण? 11 रुपये देणारा तो मीच आहे. मीच आहे. आता वय झालं म्हणून तुम्ही ओळखत नाही. 11 रुपये दिले त्यांना, म्हणजे इतकं गाणं आवडलं तुम्हाला? नाही, त्यांना फक्त एवढं सांगायचं होतं की 11 रुपये घ्यायच्या नंतर गाऊन कधीच नाही गायले. 11 रुपयात फिक्स झालं, कधी नाही गायले. ते 11 रुपये देऊन बघा, चला हवाय तर जमतंय. ते मानस आपल्याला फार महत्वाचं, तुमच्या लक्षात आलेलं आहे का? आपलं दोस्त आहे ते. एक चोर होता आणि त्या चोराने एका घरावर दिवसभर लक्ष ठेवलं होतं. माणसं किती वाजता येतात, किती वाजता जातात. त्याच्या असं लक्षात आलं की माणसं सकाळी आणि संध्याकाळी घरात असतात, दुपारी कुणीच नसतं.
त्याने डाव साधला. दुपारच्या वेळेला त्यांनी खिडकीतून घरात एंट्री केली पण तो चोरी करू शकला नाही. उत्तर सांगा का? कारण तो पुण्याचा होता त्यामुळे घरात जाऊन दुपारी झोपला तो. करेक्ट आहे. अत्यंत correct. मस्त मस्त. पण आता खरी संधी असणार आहे या फॅमिली बरोबर तुम्ही काहीतरी एखादा खेळ खेळण्याची. आपल्याकडे मस्काची टीम आलेली आहे आणि मस्का हा लावायला जितका सोपा तितकेच कष्ट पडतात जेव्हा तो हाताला लागतो. तर आम्ही असं ठरवलेलं आहे की त्या मस्क्याबरोबर एक गेम खेळायला पाहिजे आता आम्ही. आणि तो गेम काय ते साहित्य आल्यावरती तुम्हाला कळेलच. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या हाताला आधी मस्का लावून घ्यायचा आहे आणि हाताला मस्का लावल्यानंतर काम काय करायचंय ते मी सांगतो. साहित्य घेऊन या. चला तर मग आता या ठिकाणी साहित्य आलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एकट्यानेच खेळून काय मजा आहे. कोणीतरी यांच्यातले तुम्हाला चॅलेंज पण करायला पाहिजे. कोण चॅलेंज स्वीकारेल? मॅडम क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि या दोघं या. पण हा आला ना या दोघं या. जा ना प्लीज. मग त्यांच्यात पण दोघं बोलवीन मग मी. या समीर सर. रेडी? आणि आता तुम्हाला त्या डब्यांची झाकणं उघडायची आहेत आणि त्याच्यामध्ये काही कॉइन्स आहेत ते जमा करायचे आहेत. जे कमी वेळेत जास्तीत जास्त डबे उघडतील ते असतील विजेते. बघूयात त्यांची टीम फर्जनची का मस्काची. मिळणार काय व्हायचं? हा तुम्हाला मिळणार आहे चलावयाच्या आणखीन एका भागात येण्याची संधी. एक मिनिट. एका गुलाबी कॉइन होते ह्याच्यात काय हे काय कोणी डबी काय त्याच्यात मिश्री आहे. तेच म्हणलं काय झालं बघा झालं उघडत नव्हती ती तर मी आपली सरपंच दिली पण गेम चाललाय तर तेवढा जाऊन जाईल ना. अरे स्वतःची डबी टाकली त्याच्यामुळे सगळ्यात कॉइन निघतात एखाद मिश्री कशी निघाली म्हणलं. ठीक आहे ना एवढं काय. निघा निघा तुम्ही प्लीज. आणि जो दोन्ही टीमसाठी जायला पाहिजे. थँक्यू. आणि फॅमिली तुम्ही भेटलात छान वाटलं आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं? मला छान वाटलं पण मला समीर सरांना विचारायचं छान मस्का लावला सर. माझी सँडविचची गाडी याल का मस्का लावायला? येतील ते खायला येतील. या तुम्ही. थँक्यू सो मच.